केज पोलीस स्टेशनमधून वाल्मिक कराडला सध्या बाहेर काढण्यात आले आणि त्याला आता बीड न्यायालयात नेण्यात येईल। ही दृश्य आपण पाहतो। या गाडीमध्ये वाल्मिक कराडला बसवण्यात आलंय आणि या गाडीमधून वाल्मिक कराडला आता बीड न्यायालयामध्ये नेण्यात येतंय। बीड न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाईल। आता केज न्यायालयामध्ये त्याची सुनावणी होणार नाहीये, त्याची सुनावणी ही बीड न्यायालयामध्ये होणार आहे। कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये, चोख बंदोबस्तामध्ये वाल्मिक कराडला केज पोलीस स्टेशन मधून बाहेर काढले आणि त्याला आता बीड न्यायालयाच्या दिशेने नेलं जात आहे। हे दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवरची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य। मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये, पोलिसांच्या फौजफाट्यामध्ये वाल्मिक कराडला आता बीड न्यायालयाकडे नेलं जात आहे। केज पोलीस स्टेशन मधून त्याला बाहेर आणलंय आणि आता त्याला बीड न्यायालयाकडे नेलं जात आहे। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। सचिन, विक्रांत, या ठिकाणी आता बीड केजच्या पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी वाल्मिक कराड यांची जी न्यायालयामध्ये हजर करण्यापूर्वीची प्रक्रिया होती ती पूर्ण झालेली आहे आणि आता येथून आता बीड न्यायालयामध्ये वाल्मिक कराडला घेऊन जात आहे। हे दृश्य तुम्ही पाहू शकता। आत्ताच केज पोलीस ठाण्यामधून या ठिकाणाहून वाल्मिक कराडला काढलेलं आहे आणि थेट आता बीडच्या दिशेने पोलिसांचा ताफा निघालेला आहे आणि कडेकोट बंदोबस्तामध्ये हा संपूर्ण ताफा आता निघालेला आहे। आता केज ऐवजी आता बीड न्यायालयामध्ये वाल्मिक कराडला हजर करण्यात येणार आहे। नेमकं आता न्यायालय पुढची भूमिका काय घेतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। विक्रांत, नाही खरं आहे सचिन, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे न्यायालय आता पुढची भूमिका काय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र त्याला केज पोलीस स्टेशनमध्ये नेलं होतं, ते काही जे कामकाज आहे, काही प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नेलं होतं। ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे का? नक्कीच विक्रांत, ही प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे। मकोका अंतर्गत जो गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर त्या मकोका संदर्भातली ही प्रक्रिया होती। केज पोलीस ठाण्याची संबंधित हा गुन्हा असल्यामुळे केज पोलीस ठाण्यामध्ये आरोपी वाल्मिक कराडला नेण्यात आलं होतं। त्या ठिकाणी पोलिसांनी संपूर्ण जी कागदोपत्री प्रक्रिया असते, जी न्यायालयासमोर हजर करण्या अगोदर पूर्ण करावी लागायची, ती संपूर्ण प्रक्रिया आता पूर्ण केलेली आहे आणि आता केज ऐवजी आता पोलीस या वाल्मिक कराडला बीड न्यायालयामध्ये घेऊन जात आहे आणि पुढील काही मिनिटांमध्ये बीड न्यायालयामध्ये वाल्मिक कराडला हजर करण्यात येणार आहे। त्या युक्तिवाद होईल दोन्ही बाजूंनी। त्यानंतर नेमकं न्यायालय काय भूमिका घेतं, का कुठला निर्णय घेतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरं सचिन, सकाळपासून ज्या बातम्या समोर येत होत्या, जी माहिती समोर येत होती त्यानुसार वाल्मिक कराडला केज न्यायालयात हजर केलं जाणार होतं। अगदी काही वेळापूर्वी बातमी आली की त्याला केज न्यायालयात हजर न करता बीड न्यायालयात नेणार आहेत। हे नेमकं का घडतंय? असा बदल का करण्यात आलाय? बीड न्यायालयामध्ये त्याची सुनावणी का होते? या ठिकाणी पोलिसांच्या वतीने काही सुरक्षेची कारणं देखील समोर ठेवण्याचं प्रथम दर्शनी सांगण्यात येत आहे की बीड आणि केज हा अंतर मोठा आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राहू यासाठी बीडमध्ये आणि मोक्का न्यायालय या ठिकाणी आपण त्या ठिकाणी करू शकतो। या ठिकाणी मोक्का आणि खुनाच्या आणि त्याचबरोबर खंडणीच्या 3 वेगवेगळ्या केस आहेत। त्या संदर्भात एकंदरीत ज्या गोष्टी आहेत त्यामुळेच या ठिकाणी न राहतात ते बीडमध्ये सुनावणी व्हावी अशा पद्धतीचं विनंती करण्यात आली होती। ती विनंती मान्य झालेली आहे। बरं सचिन, या सगळ्या प्रवासाकडे सुद्धा तुम्ही लक्ष ठेवून राहा आणि त्यानंतर बीड न्यायालयामध्ये पोहोचल्यानंतर नेमकं काय घडतंय याकडे सुद्धा तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।